आकाशवाणी मुंबई. नमस्कार, मी शैलेश मोहिते राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. रशियन सैन्यात मदतनीस असणाऱ्या भारतीयांना परत पाठवण्याची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची विनंती रशियाकडून मान्य. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची ऑस्ट्रियाचे अध्यक्ष कार्ल नेहमर यांच्याशी व्हिएन्ना इथं भेट. आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात गदारोळ. विधान परिषदेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. महाराष्ट्रातल्या विदर्भ आणि मराठवाड्यामधल्या काही जिल्ह्यांना सकाळी भूकंपाचे धक्के. आणि उत्तर प्रदेशच्या उन्नाव जिल्ह्यात आज सकाळी झालेल्या अपघातात 18 जणांचा मृत्यू, 19 जण जखमी. आणि आता बातम्या विस्तारानं. रशियन सैन्यात मदतनीस म्हणून काम करणाऱ्या भारतीय नागरिकांना लवकरात लवकर मायदेशी पाठवण्याची भारताची मागणी रशियानं मान्य केली आहे, अशी माहिती परराष्ट्र सचिव विनय क्वात्रा यांनी माध्यमांना दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी झालेल्या अनौपचारिक चर्चेदरम्यान हा मुद्दा उपस्थित केला. तेव्हा पुतीन यांनी मोदी यांची विनंती तात्काळ मान्य केली. सध्या रशियन सैन्यात 35 ते 50 भारतीय मदतनीस म्हणून काम करत आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज ऑस्ट्रियातल्या व्हिएन्ना इथं ऑस्ट्रियाचे अध्यक्ष कार्ल नेहमर यांची भेट घेतली. आपल्या समाजमाध्यमांवरच्या संदेशात मोदी यांनी नेहमर यांनी स्वागत केल्याबद्दल त्यांचे आभार मानले. भारत ऑस्ट्रियाची मैत्री आगामी काळात आणखी मजबूत होईल असंही त्यांनी या संदेशात म्हटलं आहे. ऑस्ट्रियाचे अध्यक्ष कार्ल नेहमर यांनीही या भेटीबाबत आनंद व्यक्त केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं ऑस्ट्रियामध्ये स्वागत करणं ही आनंदाची आणि सन्मानाची बाब असल्याचं नेहमर यांनी म्हटलं आहे. टपाल विभागातर्फे देशभरात राबवण्यात येणार असलेल्या उपक्रमांचा आढावा दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी काल घेतला. टपाल विभाग आजपासून 100 दिवस देशभरात 5000 डाक चौपालचं आयोजन करणार आहे. टपाल खात्याकडून दिल्या जाणाऱ्या सुविधा आणि कार्यक्षमता वाढवण्याच्या उद्देशानं काय उपाययोजना करता येतील याबाबत काल झालेल्या बैठकीत चर्चा करण्यात आली. ग्रामीण भागात सामान्य नागरिक आणि प्रशासन यांच्यातल्या कामकाजासंदर्भातील सुलभता सुनिश्चित करण्यासाठी डाक चौपाल महत्त्वाची भूमिका बजावतील, अशी माहिती मंत्रालयानं दिली आहे. ग्रामीण निर्यातीला चालना देण्यासाठी 100 दिवसात 3000 निर्यातदार डाकघर निर्यात केंद्र या संकेतस्थळावर आणण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. आवश्यक दस्तऐवजांसाठी मदत, बाजार संदर्भातली माहिती, बार कोडेड लेबल आणि सीमेवर लागणारा परवाना पेपर विरहित प्रक्रियेनं उपलब्ध करून देणं यासह इतर आवश्यक या सेवा डाक चौपाल उपक्रमाच्या माध्यमातून पुरवल्या जातील. आरक्षणाच्या मुद्द्यावरून आज विधानसभेत गदारोळ झाला आणि सभागृहाचं कामकाज 3 वेळा तहकूब करावं लागलं. मराठ्यांना ओबीसीमध्ये आरक्षण द्यावं का यावर विरोधी पक्षानं भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी केली. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी मराठा समाजाची माफी मागितली पाहिजे अशी मागणी आशिष शेलार यांनी केली. त्यानंतर सत्ताधारी आक्रमक राहिल्यानं आधी 5 आणि नंतर 10 मिनिटांसाठी कामकाज तहकूब झालं. पुन्हा कामकाज सुरू झाल्यावरही सत्ताधारी सदस्यांचा गदारोळ कायम राहिला. विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांना बोलू दे असं आवाहन अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केलं. मात्र सत्तारूढ सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी करत प्रचंड गदारोळ केला. त्यामुळे अध्यक्षांनी कामकाज पुन्हा 45 मिनिटांसाठी तहकूब केलं. मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला विरोधक गैरहजर राहिल्याचा मुद्दा आमदार प्रवीण दरेकर यांनी मांडल्यावर विरोधक आणि सत्ताधारी पक्षांच्या आमदारांनी हौद्यात उतरून प्रचंड गोंधळ आणि घोषणाबाजी केली. उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी प्रयत्न करूनही शांतता प्रस्थापित न झाल्यानं या गदारोळात पुरवणी मागण्या मंत्री उदय सामंत यांनी सभागृहासमोर मांडल्या. त्यावर एकमत झाल्याची घोषणा उपसभापतींनी केली. गदारोळ सुरूच राहिल्यानं विधान परिषदेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. दुधातली भेसळ रोखण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासनाला अत्याधुनिक तंत्रज्ञान, यंत्रसामग्री आणि पुरेसं मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक निधी देण्याचं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत दिलं. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेचा फायदा 1 लाखांहून अधिक अधिकारी आणि कर्मचारी यांनी घेतला असल्याचं निष्पन्न झालं आहे.
ज्यांनी पात्र नसतानाही याचा लाभ घेतला अशा 30,353 शिधापत्रिकाधारकांवर ते नोकरीला असलेल्या विभागांमार्फत कारवाई केली जाईल अशी माहिती अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी प्रश्नोत्तराच्या तासात दिली. राज्य सरकार शेतकरी विरोधी भूमिका घेत असल्याचा आरोप आज विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला. नापिकी, कर्जाचा बोजा, पीक विम्यातली अडचणी, शेतमालाला बाजारभाव आदी समस्यांमुळे शेतकरी त्रस्त आहे आणि सरकार केवळ मदतीच्या घोषणा करत आहे असं ते म्हणाले. शेतकऱ्यांचं 10,022 कोटी 64 लाख रुपये शेतपिकांच्या नुकसानीचं तर 5,975 कोटी रुपयांचं कर्ज मुक्त करण्याचं असे एकूण 15,957 कोटी 64 लाख रुपये सरकारकडे शेतकऱ्यांची थकबाकी आहे असा तपशील त्यांनी दिला. 2023 मध्ये 15 जिल्ह्यातल्या मिळून 24 तालुक्यात गंभीर स्वरूपाचा दुष्काळ तर 16 तालुक्यात मध्यम स्वरूपाचा दुष्काळ घोषित करण्यात आला. शासनानं दुष्काळग्रस्त 1,021 महसूल मंडळांमध्ये सवलती जाहीर करूनही अद्याप शेतकरी मदतीपासून वंचित आहे असं ते म्हणाले. कांदा निर्यात धोरण दुटप्पी असून गुजरात, मध्य प्रदेशमधून बोगस बी बियाणं, खत हे शेतकऱ्यांचं जीवन संपवण्याचं काम करतं. राष्ट्रीयकृत बँका शेतकऱ्यांना जुमानत नाहीत. मागेल त्याला शेततळं ही योजना केवळ कागदावरच राहिली आहे असं दानवे यांनी म्हटलं. देशातल्या 7 राज्यांमधल्या 13 विधानसभा मतदारसंघांमध्ये आज पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू आहे. पश्चिम बंगालमधल्या रायगंज, राणाघाट, दक्षिण बागडा आणि माणिकतला, हिमाचल प्रदेशमधला देहरा, हमीरपूर आणि नालागढ तसंच उत्तराखंडमधल्या बद्रीनाथ आणि मंगलौर या मतदारसंघात मतदान होत आहे. तसंच मध्य प्रदेशमध्ये अमरवाडा, बिहारमध्ये रुपौली, तामिळनाडूमध्ये विक्रवंडी आणि पंजाबमधल्या जालंधर पश्चिम मतदारसंघात मतदान सुरू आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. महाराष्ट्रातल्या मराठवाडा आणि विदर्भातल्या काही जिल्ह्यांना आज सकाळी 7:16 भूकंपाचे धक्के बसले. भूकंपाची तीव्रता 4.5 रिक्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली. भूकंपाचा केंद्रबिंदू मराठवाड्यातल्या हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी तालुक्यातल्या रामेश्वर तांडा गावात होता. भूकंपामुळे कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झालेली नाही. मराठवाड्यातल्या नांदेड, परभणी आणि हिंगोली तर विदर्भातल्या वाशिम इथेही भूकंपाचे धक्के जाणवले. नागरिकांनी घाबरून न जाता सतर्कता बाळगावी असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे. दरम्यान मराठवाडा विदर्भातील जिल्ह्यात झालेल्या भूकंपाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन आणि आपत्ती निवारण यंत्रणेला सतर्क राहण्याचे निर्देश दिल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिली. उत्तर प्रदेशच्या उन्नाव जिल्ह्यात आज सकाळी झालेल्या अपघातात किमान 18 जणांचा मृत्यू झाला असून 19 जण जखमी झाले आहेत. लखनौ आग्रा द्रुतगती मार्गावरून जाणाऱ्या दुधाच्या टँकरला डबल डेकर बसनं धडक दिल्यानं हा अपघात झाला. घटनास्थळी बचावकार्य सुरू असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज समाज माध्यमांवरच्या संदेशात अपघातातल्या मृतांच्या कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त केली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देखील दुर्घटनेविषयी दुःख व्यक्त केलं. मृतांच्या नातेवाईकांना प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपयांच्या मदतीची घोषणा प्रधानमंत्र्यांनी केली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जखमींवर योग्य उपचार करण्याचे निर्देश दिले आहेत. जम्मू काश्मीरमधल्या दोडा जिल्ह्यात संरक्षण दल आणि दहशतवाद्यांमध्ये काल चकमक झालेल्या ठिकाणी शोधमोहीम राबवली जात आहे. संरक्षण दलानं काल शोधमोहीम सुरू केली होती, पण अंधार आणि पावसामुळे मोहीम थांबवण्यात आली होती. आज दिवस सुरू होताच संरक्षण दलांच्या जवानांनी पुन्हा जंगलात लपलेल्या दहशतवाद्यांचा शोध सुरू केला. गोव्यातल्या पेडणे इथं अतिवृष्टीमुळे बोगद्यात पाणी शिरल्यानं कोकण रेल्वे मार्गावरच्या अनेक गाड्या आज रद्द करण्यात आल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून मडगावला जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस, जनशताब्दी एक्सप्रेस, मांडवी एक्सप्रेस तसंच मंगळुरू एक्सप्रेस या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. मडगावहून मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या मांडवी एक्सप्रेस, तेजस एक्सप्रेस, जनशताब्दी एक्सप्रेस आणि सावंतवाडी दिवा एक्सप्रेस या गाड्याही आज रद्द करण्यात आल्या. आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेचा सर्वोत्कृष्ट खेळाडूचा बहुमान जून 2024 करता जसप्रीत बुमराह आणि स्मृती मंधना या भारतीय क्रिकेटपटूंना मिळाला आहे. नुकत्याच झालेल्या T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत बुमराहच्या गोलंदाजीमुळे भारतीय संघाला विश्वचषकाला गवसणी घालता आली. हवामान. ईशान्य आणि पूर्व भारतात पुढच्या 2 ते 3 दिवसात जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. रशियन सैन्यात मदतनीस असणाऱ्या भारतीयांना परत पाठवण्याची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची विनंती रशियाकडून मान्य. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची ऑस्ट्रियाचे अध्यक्ष कार्ल नेहमर यांच्याशी व्हिएन्ना इथं भेट.
महाराष्ट्र विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात आरक्षणाच्या मुद्द्यावरून गदारोळ. विधान परिषदेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. महाराष्ट्रातल्या विदर्भ आणि मराठवाड्यामधल्या काही जिल्ह्यांना सकाळी भूकंपाचे धक्के. आणि उत्तर प्रदेशच्या उन्नाव जिल्ह्यात आज सकाळी झालेल्या अपघातात 18 जणांचा मृत्यू, 19 जण जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.